नमस्कार. वृत्तविभागाच्या या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जनगणना हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा मूळ पाया असतो. भारताची जनगणना 2027 ही तर जगातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय मोहीम म्हणून ओळखली जाते. भारताच्या बहुप्रतिष्ठित अशा जनगणना 2027ला आता सुरुवात झाली आहे. पहिल्यांदाच ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात केली जाणार आहे. देशाचा विकास, योजना आणि प्रतिनिधित्व या सगळ्याचा पाया असलेली ही जनगणना देशाच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवणारी प्रक्रिया आहे. भारतासारख्या देशासाठी जनगणनेचं मूलभूत महत्त्व आहे. ही जनगणना धोरण निर्मितीचा कणा आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारनं 2027ची जनगणना अधिक अचूक आणि डिजिटल करण्यावर भर दिलाय. भारताच्या इतिहासातली ही 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे. यावेळी पहिल्यांदाच जनगणनेमध्ये जातनिहाय माहिती संकलित केली जाणार आहे. राजकीय प्रतिनिधित्व आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठी जनगणनेतून मिळणारा डेटा आधार ठरणार आहे अशी माहिती आहे. म्हणूनच जनगणना 2027ची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत, महत्त्व काय आहे आणि या प्रक्रियेत एक जबाबदार नागरिक म्हणून आपण कोणतं कर्तव्य बजावू शकतो, अशा विविधांगी विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत राज्याच्या जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष पायस सर. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार.